श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रीकृष्ण जन्माष्टमी. या जन्माष्टमीच्या आधी घरी ही एक वस्तू नक्की आणा, जेणेकरून तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होऊन घरातील कटकटी वादविवाद ते देखील दूर होतील आणि घरात सकारात्मक वातावरण जे आहे ते तयार होईल. अशी ही एक शुभ वस्तू नक्की घरात घेऊन या. तर ती कुठली वस्तू आहे तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. श्रावण महिन्यात श्रीकृष्ण अष्टमीस आपण सर्वजण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतो. यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी ही शुक्रवारी बघा रात्री साजरी करायची आहे. तर दुसऱ्या दिवशी गोपाळ काला असणार आहे. त्यामुळे सर्व भक्तांनी या शुक्रवारी कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी तयारी करायची आहे. आज आपण अशा काही वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून आणल्या पाहिजेत. पहिली वस्तू आहे आणि ती म्हणजे गाय आणि वासरू. ही गाय आणि वासरू एकत्र असलेली वस्तू आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. गाय आणि वासरू यांची प्रतिमा किंवा मूर्तीही आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात ठेवायची आहे. पूर्व आणि उत्तर यामधली दिशा म्हणजे ईशान्य दिशा आहे. प्राचीन काळी गायीला धन मानलं जायचं. तसेच गाय वासरू एकत्र घरी आणल्यास आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो. तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजा केल्यास घरात सुख समृद्धी निर्माण होते. त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे मोरपंख. मोरपंखाबद्दल एक कथा सांगितली जाते. मोरपंख हे श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. तसेच मोरपंख हे श्रीकृष्णाने आपल्या मस्तकी धारण केले आहे. त्यामुळे त्याची पूजा नक्की करावी. तसेच वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात मोरपंख आहे अशा घरात अमंगळ, चुकीच्या आणि अशुभ गोष्टी घडत नाही. तसेच सकारात्मक गोष्टी आपल्या घराकडे ओढल्या जातात. घरात काही दोष असतील तर त्याने ते देखील ते दोष दूर होतात आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. त्यामुळे एक तरी मोरपंख घरी नक्की घेऊन या. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंख नक्की आणायचा आहे. त्याचबरोबर तिसरी वस्तू म्हणजे बासरी. हे बघा, बासरी हे एक प्रेमाचं आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं. तसेच श्रीकृष्णाच्या सर्वात प्रिय वस्तूंपैकी एक आहे ती म्हणजे बासरी. संपूर्ण सृष्टीत प्रेमाचं प्रतीक म्हणजे बासरी आहे. बासरी जर का आपण घरात ठेवली तर घरातील वास्तुदोष आहे तो कमी होतो. तसेच पती पत्नींमध्ये सतत वादविवाद भांडणं जर होत असतील तर बेडरूममध्ये नक्की एक बासरी ठेवावी. त्याच सोबत बघा, घरातील सर्व लोक ज्या ठिकाणी एकत्र जास्त वेळ घालवतात म्हणजेच घराचा जो मेन हॉल जो आहे त्या ठिकाणी बासरी नक्की ठेवून द्यावी. तीसुद्धा आडवी बासरी ठेवायची आहे. बासरी कधीही सरळ किंवा उभी ठेवू नका. त्यासोबतच बघा, घरात भगवद्गीता नक्की घरात घेऊन यावं. जर का तुम्हाला शक्य असेल तर बघा, काही लोकांना भगवद्गीता अवश्य दान करावी. हे सुद्धा एक पुण्याचं काम आहे. तसेच याच दिवशी एक तरी अध्याय नक्की वाचावा. बघा, ह्यातील जे काही शक्य असेल किंवा तुमच्या घरात जर आधी असेल तर बघा त्याची या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे. याने घरातील नकारात्मकता दूर होऊन घरातील वादविवाद कटकटी दूर होऊन घरात सकारात्मकता जे वातावरण आहे ते तयार होत असतं. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.